नमस्कार विद्यार्थी मित्रो, 11वीतून 12वीत डोशीस क्लासमध्ये आलेल्या विद्यार्थ्यांचं मी सर्वप्रथम स्वागत करतो. मित्रो, ह्याच वर्षी आपला 12वीचा नवीन सिलेबस आलेला आहे आणि नेमकं ह्याच वर्षी कोविड-19 हा एक डिसीज आलेला आहे आणि त्यामुळं आपण सर्वजण लॉकडाऊनमध्ये आहोत. जर हा लॉकडाऊनचा काळ नसता तर आपली ही बॅच 15 एप्रिललाच प्रत्यक्ष आपली भेट झाली असती आणि आपण आपले लेक्चर सुरू केले असते. परंतु असो, आपल्याला या आव्हानाला सुद्धा सामोरे जायचं आहे आणि सामोरे जात असताना आपण लॉकडाऊन असेपर्यंत ऑनलाईन लेक्चर्स आपण घेणार आहोत असं आपलं ठरलेलं आहे. आणि त्यामध्ये जो सिलेबस आहे त्या सिलेबसच्या नोट्स आणि त्या सिलेबसमध्ये कोणते टॉपिक आहेत हे आपल्या सर्वांना आधीच व्हॉट्सअपच्या मार्फत आपल्याला देण्यात आलेले आहेत. या नोट्समध्ये सर्वप्रथम आपण जो टॉपिकचा अभ्यास करणार आहोत तो टॉपिक म्हणजे पार्टनरशिप फायनल अकाउंट. खरं पाहिलं तर अकाउंटमध्ये 11वी पासून तर फायनल इयरपर्यंत अकाउंटचे फायनलचे टॉपिक असतात. 11वी मध्ये आपण जो फायनल बघत होतो त्या फायनलमध्ये आपण प्रॉपर्टीशिप फायनल पाहिलं. प्रॉपर्टीशिप फायनल म्हणजे काय? एकटा जीव सदाशिव, एकच माणूस व्यवसाय करतो आहे आणि त्याचा वर्षाच्या शेवटी आपण त्याचा हिशोब करून आपण त्याला प्रॉफिट किंवा लॉस किती झालेला हे आपण काढायला 11वी मध्ये शिकलो होतो. आणि आता लागलीच आपण 12वी मध्ये पहिलाच आपला जो टॉपिक आहे पार्टनरशिप फायनल अकाउंट. तर आपण सर्वप्रथम पार्टनरशिप फायनल विषयी बोलूया. पार्टनरशिप म्हणजे नेमकं काय? तर पार्टनरशिपचा अर्थ असा होतो की जेव्हा 2 किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्ती एकत्र येऊन व्यवसाय करतात, आपल्या ॲक्टिव्हिटी करतात, पण त्यांचा उद्देश अर्न द प्रॉफिट मिळवणं हा त्यांचा उद्देश असतो आणि त्या उद्देशातून ही लोक ॲक्टिव्हिटी करत असतात, हार्डवर्क करत असतात आणि त्यातून ते प्रॉफिट मिळवत असतात. हा प्रॉफिट कसा मिळवायचा त्या टॉपिकमध्ये आपण 12वीच्या वर्षामध्ये हे शिकणार आहोत की एखाद्या पार्टनरशिप फायनल विषयी प्रॉफिट आणि झालेला लॉस किंवा झालेला प्रॉफिट कसा शोधायचा हे आपण या फायनल अकाउंटमध्ये बघणार आहोत. तर सर्वप्रथम मी आपणाला जी नोट्स दिलेली होती आणि काही हायलाइटेड काही पॉईंट्स तुम्हाला मी होमवर्कला दिले होते, तर आपल्यापैकी बऱ्याच जणांनी हायलाइट्स पॉइंटेड सगळे नोट्समध्ये लिहिलेले आहेत. मी सर्व चेक करून आपणाला त्याविषयी बोललेलं पण आहे. आता आपण प्रत्यक्ष ह्या लेक्चरमध्ये पार्टनरशिप फायनल विषयीची माहिती जाणून घेणार आहोत. पार्टनरशिप फायनल मध्ये आपण सर्वात आधी त्याचं मिनिंग काय याविषयी आपण बघणार आहोत. असोसिएशन ऑफ 2 or more persons who agree to combine their financial resources and to operate the business and share the profit and losses in an agreed ratio. मीन्स काय? ज्या वेळेला पार्टनरशिप फायनल मध्ये व्यक्ती हे बिझनेस करतात आणि बिझनेस केल्यानंतर त्यांना वर्षाच्या काठी जो प्रॉफिट होतो तो प्रॉफिट त्यांना कोणत्या रेशोमध्ये वाटला जावा याविषयीचे रेशो त्या प्रॉब्लेममध्ये त्या पार्टनरशिपमध्ये दिलेले असतात. त्या रेशोप्रमाणे आपण त्यांना प्रॉफिट हा डिस्ट्रीब्यूट करत असतो. डेफिनेशन बघायची झाली तर हा पार्टनरशिप फायनल इंडियन पार्टनरशिप ॲक्ट 1932 पासून पार्टनरशिपचे डेफिनेशन अस्तित्वात आलेले आहे. पार्टनरशिपची डेफिनेशन सांगत असताना पार्टनरशिप इज द रिलेशनशिप बिटवीन द पर्सन who have agreed to share the profit of the business carried on by all or any of them carrying for all. means पार्टनरशिपची ॲक्टिव्हिटी करत असताना प्रत्येकाने ॲक्टिव्ह असणं हे गरजेचं आहे आणि ॲक्टिव्ह होत असताना त्या ॲक्टिव्हिटीमधनं त्यांना जो काही प्रॉफिट होणार आहे तो प्रॉफिट त्यांना आपसात वाटणं यालाच आपण इंडियन पार्टनरशिप ॲक्ट 1932 प्रमाणे आपण त्यांना डिफाईन करतो. याची वैशिष्ट्ये सांगायची झाली तर सगळ्यात पहिलं वैशिष्ट्य म्हणजे त्या दोघांमध्ये ॲग्रीमेंट होतं. पार्टनरशिपमध्ये ॲग्रीमेंट तयार केलं जातं. ॲग्रीमेंट मीन्स काय? बिटवीन द 2 or more persons to carry on business activities and its agreement is a written or a oral form. म्हणजे त्या पार्टनरशिपमध्ये जो काही ॲग्रीमेंट होईल तो रिटर्न किंवा ओरल फॉर्ममध्ये असणं गरजेचं असतं. नंबर 2 फीचर रजिस्ट्रेशन.
इथं रजिस्ट्रेशन करणं हे काही कंपल्सरी मानलं जात नाही. केवळ पार्टनर्स एकत्र आले आणि त्यांनी ऍक्टिव्हिटी सुरू केल्या आणि बिझनेस सुरू केला तर त्याचं काही असं काही नेसेसरी नाही आहे की गव्हर्नमेंटमध्ये रजिस्ट्रेशन करायलाच पाहिजे. आपल्या स्टेटच्या नुसार, महाराष्ट्र गव्हर्नमेंट ऍक्टच्या नुसार आपण तर रजिस्ट्रेशन नाही केलं आणि ऍक्टिव्हिटी जर केल्या तर अशी पार्टनरशिप फर्म अस्तित्वात येऊ शकते. त्यानंतर नंबर 3, लॉफुल बिझनेस. लॉफुल बिझनेस मीन्स इलिगल बिझनेस ऍक्टिव्हिटीज आर नॉट परमिटेड बाय द लॉ. कायद्याच्या दृष्टिकोनातनं कोणत्याही बेकायदेशीर ऍक्टिव्हिटीजना इथं मान्यता दिली जात नाही. जो काही बिझनेस असेल तो लॉफुलच असला पाहिजे. नंबर 4, मेंबरशिप. मेंबरशिपमध्ये कमीत कमी 2 व्यक्ती पार्टनरशिपमध्ये रिक्वायर्ड असणं गरजेचं असतं. आणि बँकिंग बिझनेस असेल तर 10 लोक एकत्र येणं गरजेचं असतं. आणि मॅक्झिमम मध्ये 20 मेंबर्स. इतर बिझनेसमध्ये 20 मेंबर्सची आवश्यकता असते. नंबर 5, शेअरिंग द प्रॉफिट अँड लॉसेस. शेअरिंग द प्रॉफिट अँड लॉसेस मीन्स जर ॲग्रीमेंटमध्ये त्यांचा जो काही रेशो ठरवून दिलेला असेल त्या रेशोप्रमाणे त्यांनी तो प्रॉफिट एकमेकांमध्ये वाटून घेणं किंवा रेशोच दिला नसेल तर अशा वेळेला त्यांना झालेला नेट प्रॉफिट हा त्यांनी इक्वल डिस्ट्रीब्युशन करावा. अशा प्रकारचा प्रॉफिट अँड लॉसचं शेअरिंग केलं जातं. त्यानंतर अनलिमिटेड लायबिलिटी. अनलिमिटेड लायबिलिटीचा अर्थ असा होतो की तुम्ही ज्यावेळेला बिझनेस करतायत तर जी काही जबाबदारी असेल, लोकांचं देणं असेल, त्या देण्याची जबाबदारी ही सर्व पार्टनर्सवरती अवलंबून असते. अनलिमिटेड लायबिलिटी म्हणजे काय की सर्वात आधी आपण म्हणतो ना देणं खरं पण घेणं खोटं, तर त्यामुळे ही जबाबदारी सगळ्यात महत्वाची मानली जाते. त्यानंतर डिसोल्युशन. डिसोल्युशनचा अर्थ काय होतो की पार्टनरशिप फर्म सुरू आहेत पण कोणत्या तरी कारणानं पार्टनरमध्ये बनत नसेल किंवा कोणत्या तरी कारणानं काहीतरी भांडण झालं असेल तर अशा वेळेला ती पार्टनर डिझॉल्व्ह सुद्धा होऊ शकते. ती पार्टनरशिप फर्म डिझॉल्व्ह होऊ शकते. त्यालाच आम्ही इथं डिझोल्युशन म्हणतो. रिलेशनशिप बिटवीन द पार्टनर्स मीन्स काय, टू बी कॅरीड बाय ऑल ऑर एनी ऑफ द पार्टनर्स ऍक्टिंग फॉर ऑल. म्हणजे काय, प्रत्येकाने या पार्टनरशिपमध्ये ऍक्टिव्ह असणं गरजेचं असतं. केवळ एकच पार्टनर ऍक्टिव्हिटी करतोय आणि बाकीचे सगळे पार्टनर्स कोणत्याही प्रकारची ऍक्टिव्हिटी करत नाहीत तर याला पार्टनरशिप फर्म मध्ये मान्यता नाही आहेत. ही झाली साधारणपणे त्याची फीचर्स. या फीचर्सच्या नंतर आपण बघणार आहोत टाइप्स ऑफ द पार्टनर्स. टाइप्स ऑफ द पार्टनर मीन्स काय की ऍक्टिव्ह पार्टनर्स म्हणजे जे पार्टनर्स एकत्र आलेले असतील त्या सर्वांनी बिझनेसमध्ये ऍक्टिव्ह असणं गरजेचं असतं. मग त्यामध्ये त्यांच्या भांडवलानुसार किंवा त्यांच्या मेहनतीनुसार त्यांनी त्या प्रकारचं हार्डवर्क करणं, त्या प्रकारचं त्यांनी ऍक्टिव्ह असणं, यालाच आपण म्हणतो ऍक्टिव्ह पार्टनर्स. स्लीपिंग पार्टनर्स. स्लीपिंग पार्टनर्स मीन्स ऑल्सो नोन द डॉर्मंट पार्टनर. स्लीपिंग पार्टनरलाच एक दुसरा शब्द आहे, त्याचं नाव आहे डॉर्मंट पार्टनर. म्हणजे काय, हु डू नॉट टेक द ऍक्टिव्ह पार्ट इन द मॅनेजमेंट ऑफ द बिझनेस. बिझनेसच्या मॅनेजमेंटमध्ये कोणत्याही प्रकारच्या ऍक्टिव्हिटी नसतात पण त्यांचं तिथं त्यांनी भांडवल दिलेलं असतं आणि त्या ऍग्रीमेंट प्रमाणे ते सुद्धा प्रॉफिट शेअरिंग मध्ये भाग घेऊ शकतात. अशा प्रकारच्या ऍक्टिव्हिटीला आपण म्हणतो स्लीपिंग पार्टनर्स. त्यानंतर नॉमिनल पार्टनर्स मीन्स काय की कोणीतरी एखाद्या व्यक्तीने पैसे दिलेले आहेत पण त्यांनी त्यांच्या वतीने एखाद्या व्यक्तीचं नाव सुचवलेलं असेल आणि तो जर ऍक्टिव्ह होत असेल तर त्याला आपण नॉमिनल पार्टनर्स असं म्हणतो. त्यानंतर भाग येतो पुढचा टाईप मायनॉर पार्टनर्स. मायनॉर पार्टनर मीन्स काय की ज्या व्यक्तीचं वय 18 वर्षाच्या आत असतं, खाली असतं, त्या व्यक्तीला आपण मायनॉर पर्सन म्हणतो. पण अशी व्यक्ती सुद्धा पार्टनरशिप फर्म मध्ये ऍक्टिव्ह असू शकते. मग त्यांच्या मायनॉर पार्टनर असताना त्यांचा जो काही अग्रीमेंट ठरलेला असेल त्या अग्रीमेंट प्रमाणे त्या मायनॉर पार्टनर सुद्धा तो शेअर, त्या प्रॉफिटचा शेअर करू शकतो. नंतर येतो पार्टनर इन प्रॉफिट्स ओनली. पार्टनर्स इन प्रॉफिट ओनली मीन्स काय की यामध्ये जो काही पार्टनरशिप मध्ये प्रॉफिट होईल तो प्रॉफिट ते त्या एकमेकांमध्ये जो रेशो ठरलेला असेल त्या रेशोप्रमाणे वाटतील. पण प्रॉफिट वाटत असताना त्याआधी त्यांच्या ज्या काही जबाबदाऱ्या असतील, लायबिलिटी असतील, त्या लायबिलिटीज पेड करणं महत्वाचं असतं. म्हणजे ज्या वेळेला प्रॉफिट वाटत असाल तर त्यावेळेला सगळ्यात आधी ज्या काही बाहेरचे लोन्स, डेब्ट्स, कर्ज असतील ते आधी देणं गरजेचं असतं. त्यानंतरचा पॉइंट येतो पार्टनर्स बाय इस्टोपेल. मीन्स काय
Buy Istopel neither contributes capital not is entitled to any share in the profit. मीन्स फक्त आपलं जे काही भांडवल असेल ते भांडवल हे पार्टनर्स आपसामध्ये वाटून घेऊ शकतात. प्रॉफिट वाटण्याचा याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा अधिकार नसतो. यालाच आम्ही म्हणतो पार्टनर बाय इस्टोपेल. मित्रो, हे झाले टाईप ऑफ द पार्टनरशिप. त्यानंतर पार्टनरशिप फॉर्म मध्ये ज्या वेळेला डीड तयार होतं, म्हणजे लेखी बॉन्ड वरती ज्या वेळेला त्यांचं लिखाण होतं, तर त्या लेखी असताना त्या बॉन्ड मध्ये कोणते कोणते घटक महत्वाचे असतात, कोणते घटक आवश्यक असतात, त्या घटकांविषयीचा आपण आता अभ्यास करूया. नंबर फर्स्ट, नेम अँड ऍड्रेस ऑफ पार्टनरशिप फर्म. ज्या वेळेला पार्टनरशिप फर्म मध्ये डीड तयार होतं, मीन्स ज्या वेळेला पार्टनरशिप फर्म सुरू करायची असेल तर त्यावेळेला त्यांचं बॉन्ड मध्ये लिखाण होतं. त्या बॉन्ड मध्ये कोणत्या प्रकारचे कंटेन्ट्स, कोणते घटक आवश्यक असतात, त्याविषयीचा आपण आता अभ्यास करणार आहोत. त्या घटकांमध्ये सर्वात आधी नेम अँड ऍड्रेस ऑफ द पार्टनरशिप फर्म. म्हणजे पार्टनरशिप फर्म ही सुरू करत असताना त्या फर्मचं नाव काय असावं, पत्ता कोणता असावा, हा पहिला घटक त्यामध्ये दिलेला असतो. नंबर 2, नेचर ऑफ बिझनेस टू बी कंडक्टेड अँड इट्स अ ड्युरेशन. नेचर ऑफ बिझनेस म्हणजे कोणत्या प्रकारचा व्यवसाय करीत आहोत आणि किती काळापर्यंत हा व्यवसाय चालणार आहे, हे उल्लेख असणं गरजेचं असतं. नंबर 3, नेम्स, ऍड्रेस अँड अदर इन्फॉर्मेशन अबाउट द पार्टनर्स. जे कोणी पार्टनर्स बिझनेसमध्ये असतील त्या सर्वांची नावं, त्यांचा पत्ता आणि त्यांची काही जी इन्फॉर्मेशन असेल, माहिती असेल, ती देणं गरजेचं असतं. नंबर 4, द टोटल अमाऊंट ऑफ कॅपिटल कॉन्ट्रीब्युटेड बाय ईच पार्टनर. प्रत्येक पार्टनरने किती भांडवल आणावं याविषयीचा उल्लेख तिथं केलेला असतो. द टोटल अमाऊंट ऑफ कॅपिटल कॉन्ट्रीब्युटेड बाय ईच पार्टनर झालं. द अमाऊंट ड्रॉइंग्स परमिसेबल फॉर ईच पार्टनर. प्रत्येक पार्टनरने किती पैसे बिझनेस मधून घ्यावे, फर्म मधून घ्यावे, हे पण त्यामध्ये कंटेंट दिलेले असतात. नंबर नेक्स्ट, प्रॉफिट शेअरिंग रेशो ऑफ द पार्टनर. मीन्स काय, ऍग्रीमेंट मध्ये आपण झालेला फ्युचर मध्ये प्रॉफिट कोणत्या पद्धतीने वाटायचा याविषयीचा रेशोचा उल्लेख केलेला असतो. नंबर नेक्स्ट, प्रोव्हिजन फॉर ऍडमिशन, रिटायरमेंट अँड इन्सॉल्वन्सी ऑफ पार्टनर्स. हो, ही पण एक तरतूद करतात की ज्या वेळेला बिझनेस सुरू होत आहेत तर त्यावेळेला बिझनेसमध्ये कोणत्या प्रकारचा नवीन पार्टनर घ्यायचा आहे, कोणत्या पार्टनर रिटायर होऊ शकतो, आणि इन्सॉल्वन्सी म्हणजे जर दिवाळा निघालं पार्टनरशिप फर्मचं किंवा पार्टनरचं तर त्यावेळेला ती डिझोल्युशन कशी करायची याविषयीचे कंटेंट उल्लेख केलेला असतो. नेक्स्ट, डिव्हिजन ऑफ वर्क अमंग द पार्टनर्स अँड देअर रेम्युनरेशन अँड कमिशन इफ एनी. जर पार्टनरशिप सुरू असेल तर त्यावेळेला प्रत्येक पार्टनरची जबाबदारी नेमून दिलेली असते. प्रत्येक पार्टनरने कोणत्या प्रकारचं काम करावं, त्यांचं रेम्युनेशन, त्याचं मानधन आणि त्यांचं कमिशन, त्यांचा पगार कशा प्रकारचा असेल, ही पण कंटेंट त्यामध्ये दिलेले असतात. नंबर नेक्स्ट, मेथड ऑफ ऑपरेटिंग बँक अकाउंट्स अँड अथॉरिटी फॉर साइनिंग द चेक्स. म्हणजे काय की बँकेमध्ये ज्या वेळेला आपण अकाउंट ओपन करतो तर त्यावेळेला त्या अकाउंट प्रिपेअर करण्याचा, अकाउंट ऑपरेट करण्याचा अधिकार कोणाला असेल, चेक देत असताना चेकवरती कोणत्या पार्टनरची कोणाची सही असेल याविषयीचा उल्लेख यामध्ये केलेला असतो. अशा प्रकारचा बॉन्ड, अशा प्रकारचं पार्टनरशिप डीड तयार करण्यात येतं. मी आता जे मगाशी तुम्हाला घटक सांगितलेत हे सर्व पार्टनरशिप डीड मध्ये येतात. कंटेंट कोणते असतात याविषयीची आपण माहिती पाहिलीत. आता आपण बघणार आहोत इंडियन पार्टनरशिप ऍक्ट 1932. इंडियन पार्टनरशिप ऍक्ट 1932 यामध्ये पार्टनरशिप डीड कसा असावं, पार्टनरशिप फर्म कशी असावी, या कायद्यानुसार सर्वात आधी नंबर फर्स्ट, डिस्ट्रीब्युशन ऑफ प्रॉफिट. मीन्स काय की ज्या वेळेला पार्टनरशिप फर्म सुरू होणार आहेत तर त्यावेळेला होणाऱ्या फ्युचर प्रॉफिटमध्ये पार्टनर्स लोकांचा रेशो कसा असेल याविषयीचा उल्लेख त्यामध्ये केलेला असतो. जर पार्टनरशिप फर्म मध्ये रेशो दिलेला नसेल तर अशा वेळेला होणारा प्रॉफिट हा पार्टनर्स मध्ये इक्वली वाटला जातो. हे पार्टनरशिप 1932 ऍक्ट नुसार आहे. इंटरेस्ट ऑन कॅपिटल मीन्स काय, पार्टनर ज्या वेळेला बिझनेसमध्ये येतात, ऍक्टिव्ह होतात, तर त्यावेळेला त्यांना घरनं काहीतरी भांडवल आणावं लागतं, त्याला आपण कॅपिटल म्हणतो. कॅपिटल मीन्स काय, विच अमाऊंट इन्व्हेस्टेड इन टू द बिझनेस
फॉर अर्निंग द प्रॉफिट. हे आणलेलं कॅपिटल, ह्या कॅपिटलवर किती प्रकारचा इंटरेस्ट मिळावा त्यामध्ये पर्सेंटेजमध्ये दिलेला असतो. त्या पर्सेंटनुसार पार्टनर्सला कॅपिटल वरती इंटरेस्ट दिला जातो आणि तो त्या पार्टनर्स लोकांना डिस्ट्रीब्यूट केला जातो. नंबर नेक्स्ट, इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग मीन्स काय? जेव्हा पार्टनर्स बिझनेसमध्ये भांडवल म्हणून काही पैसे आणतात, तसंच पार्टनर्स बिझनेसमधून काही भांडवलातून पैसे किंवा काही बिझनेसमधून पैसे घेऊन जातात, त्यांनाच आम्ही ड्रॉइंग म्हणतो. पण ड्रॉइंग मीन्स पर्सनल पर्पज. ज्या वेळेला तुम्ही बिझनेसमधून पैसे काढतायत आणि पैसे काढल्यानंतर जेव्हा तुम्ही ते पैसे घरच्यांसाठी उपभोगात आणतायत, पर्सनल पर्पज असेल तर त्याला आम्ही ड्रॉइंग म्हणतो. पण जसं कॅपिटलवरती तुम्हाला बिझनेसमध्ये इंटरेस्ट मिळतो त्याप्रमाणे तुम्ही घेतलेल्या पैशावर सुद्धा तुम्हाला बिझनेसमध्ये इंटरेस्ट द्यावा लागतो. आणि ज्या वेळेला तुम्ही बिझनेसमधून काढलेल्या पैशावर ड्रॉइंगवर तुम्ही ज्या वेळेला इंटरेस्ट भरतात तर त्यावेळेला त्याला इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग म्हणतात. पण इम्पॉर्टंट पॉईंट लक्षात घ्यायचा आहे की इम्पॉर्टंट मध्ये असं की इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग मीन्स जर इंटरेस्ट हा पर्सेंटेजमध्ये दिलेला असेल तर तो फक्त 6 महिन्याचाच कॅल्क्युलेट केला जातो पर्सेंटमध्ये दिला असेल तर. आणि जर इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग हा लमसम अमाऊंटमध्ये दिला असेल तर तो पूर्णच्या पूर्ण ज्या पार्टनरच्या नावावर जितका इंटरेस्ट असेल तो इंटरेस्ट त्या पार्टनरला दिला जातो. याला आम्ही म्हणतो इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स. त्यानंतर इंटरेस्ट ऑन पार्टनर्स लोन मीन्स काय? जर एखाद्या पार्टनरने बिझनेसमध्ये भांडवलाच्या व्यतिरिक्त काही पैसे लोन म्हणून दिलेले असतील तर त्या लोनवर सुद्धा त्या पार्टनर्सला इंटरेस्ट मिळण्याचा अधिकार आहेत. तर अशा प्रकारचा इंटरेस्ट जो काही पर्सेंटेज ठरलेला असेल त्या पर्सेंटनुसार त्याला तो इंटरेस्ट दिला जातो. नंतर नंबर नेक्स्ट, सॅलरी ऑर अ कमिशन मीन्स काय? जेव्हा पार्टनर ऍक्टिव्ह असतात पार्टनरशिप फर्म मध्ये तर त्यावेळेला कधी कधी काही पार्टनर्स खूप एक्स्ट्रा काहीतरी एक्स्ट्रा ऍक्टिव्हिटी करतात आणि त्या एक्स्ट्रा ऍक्टिव्हिटी मधनं त्यांना काही सॅलरी डिसाईड केली जाते आणि ती सॅलरी सुद्धा त्या पार्टनर्सला मिळत असते. नंतर कमिशन सुद्धा त्यांना काही प्रमाणामध्ये तिथे डिक्लेअर केलेलं असतं आणि ते कमिशन सुद्धा त्यांना दिलं जातं. जे काही कमिशन, जे काही सॅलरी ठरलेली असेल ती सॅलरी, ते कमिशन त्या पार्टनर्स लोकांना दिलं जातं. नंतर ऍडमिशन ऑफ अ न्यू पार्टनर. ऍडमिशन ऑफ अ न्यू पार्टनरचा अर्थ असा होतो की जेव्हा 2 किंवा 3 पार्टनर एकत्र आलेले असतील आणि त्यांचा बिझनेसचं जर एक्सपान्शन खूप मोठं होत असेल तर अशा वेळेला त्यांना नवीन हेल्पिंग हँड्सची गरज लागत असते किंवा कधी कधी बिझनेसमध्ये भांडवल सुद्धा कमी पडत असतं. मग अशा जर भांडवल कमी पडत असेल आणि बिझनेसचं एक्सपान्शन करायचं असेल, हेल्पिंग हँड्सची गरज असेल तर अशा वेळेला पार्टनरशिप फर्म मध्ये एखादा बाहेरचा नवीन पार्टनर घेतला जातो. त्यावेळेस त्याला आम्ही म्हणतो ऍडमिशन ऑफ पार्टनरशिप फर्म. नंतर अजून पार्टनरशिप मध्ये रिटायरमेंट ऑफ पार्टनरशिप फर्म सुद्धा आम्ही म्हणतो. कधी कधी काय होतं की 3 पार्टनर्स एकत्र येऊन बिझनेस करत असतात पण त्या 3 पार्टनर्स मध्ये एखाद्याचं जमत नसेल, दोघांचं तिसऱ्याशी खटकत असेल किंवा काही कारणानं त्यांची पार्टनरशिप फर्म ही एकत्र चालत नसेल, एखाद्याला त्यातून बाहेर पडायचं असेल तर अशा वेळेला एखादा पार्टनर त्यातून रिटायर होऊ शकतो आणि ज्या वेळेला तो बाहेर पडतो तर त्यावेळेस त्याला आम्ही म्हणतो रिटायरमेंट ऑफ पार्टनरशिप फर्म असं आम्ही म्हणतो. रिटायरमेंट नंतर मित्रो आपण या टॉपिक मध्ये कॅपिटल मेथड मध्ये 2 कॅपिटल मेथडचा अभ्यास करणार आहोत. एक फिक्स कॅपिटल मेथड आणि फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड. आजच्या लेक्चर मध्ये मी आपणाला जे काही आपली नोट्स दिलेली आहेत त्या नोट्सच्या प्रमाणे सर्व एक्सप्लेनेशन दिलेलं आहेत. पण या पुढचं आपलं सिलेबस, आपलं शिकवणं कसं राहील याविषयीचं आपण थोडंसं बोलूया. मित्रांनो, आज थेरी पार्ट होता त्यामुळे मी आपणाला एकाच जागेवर बसून थेरी पार्टचं एक्सप्लेनेशन केलेलं आहे. पण यापुढील मी तुम्हाला होमवर्कला प्रॉब्लेम देणार आहे. ते प्रॉब्लेम आपण वहीमध्ये लिहायचे आहेत आणि प्रत्यक्ष प्रॅक्टिकल बोर्डवर कशा पद्धतीने सोडवायचं, त्याचा फॉर्मॅट कसा असेल तो फॉर्मॅट प्रत्यक्ष तुम्हाला पुढील लेक्चरमध्ये बोर्डवर शिकवला जाईल. तर आज आपण पहिलंच लेक्चर असल्यामुळे थोड्या प्रमाणामध्ये आपण हे शिकत आहोत. यानंतरचं लेक्चर माझं प्रॅक्टिकलचं असेल, प्रत्यक्ष बोर्डवर असेल आणि तो प्रॉब्लेम कोणता असेल, काय असेल, जोपर्यंत मी आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती प्रॉब्लेम देत नाही तोपर्यंत आपल्या कोणी नोट्समध्ये दुसरा प्रॉब्लेम लिहायचा नाही आहे. आणि
यानंतर पुढील लेक्चर कसं असेल मी व्हॉट्सअपवर जसे जसे सूचना देईल त्याप्रमाणे सर्वांनी चालायचं आहे. तर मित्रो, आज आपण असंच बोलूया की कोविड-19 मध्ये आपण काय म्हणतो, कोरोना से डरो ना, घर पे ही पडो ना. इतकं बोलून आज आपण इथं लेक्चरला थांबूया. बाय बाय. पुढील भेट आपण पुढील लेक्चरमध्ये घेऊया. धन्यवाद.